शुभ सकाळ मैत्रिणींनो. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी टिफिनची तयारी सुरू केली आहे. आज मी बनवणार आहे कुरडई कांदा. त्यासाठी मी 4 कुरडया घेतलेल्या आहेत. त्या कुरडया आपण कुस्करून पाण्यात भिजत घालायच्यात. तुम्ही बघू शकता. पण अशा प्रकारे त्या सर्व तोडून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व कुरडया ह्या तोडून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यात पाणी घालूया. पूर्णपणे कुरडई पाण्यात बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे पाण्यात एक 10 मिनिट भिजत ठेवायचे. तोपर्यंत मी पोळीचं पीठ मळून घेते. 10 मिनिट झालेले आहेत आणि कुरडई आपली व्यवस्थित भिजलेली आहे. तर मग चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 2 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे, फोडणीसाठी कढीपत्ता, त्याच्यानंतर मोहरी, हळद, चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. तर मी कढई आता गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये टाकणार आहोत तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा. हा कांदा आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला असा परतून झालेला आहे ब्राऊन कलरवर. आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया. कांदा काढून घेतला की त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडली की त्यानंतर कढीपत्ता, शेंगदाणे आणि हळद पावडर. त्यामध्येच आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. मी थोडंसं जास्त टाकते. व्यवस्थित परतून घेऊया. हे परतून झालं की आपण काढलेला परतलेला कांदा परत त्यामध्ये टाकूया आणि हे परत सर्व मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की आपण त्यामध्ये भिजलेली कुरडई घालणार आहोत. त्या अगोदर अशी थोडीशी कुस्करून घ्यायची हाताने, म्हणजे सुट्टी होते ती. सर्व कुरडई त्यामध्ये घालून घेतली. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालं की त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा मिक्स करूया. त्यातच आपण अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा. जरासा ठेवते आपला आणि मिक्स करून घेऊया.
हे सर्व मिक्स झालं की आपण 1 चमचा तेल वरून फिरवणार आहोत त्यावर. परत एकदा मिक्स करून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. जेव्हा काही भाजीसाठी उपलब्ध नसेल घरात तेव्हा तुम्ही ही पटापट रेसिपी बनवू शकता. तर ही नक्की ट्राय करून बघा.